नमस्कार, इंडियन व्हॉइसमध्ये स्वागत. काही जण आहेत ज्यांना देश 2014 साली स्वतंत्र झाल्यासारखा वाटतो, तर काहींना 2014च्या नंतरच सगळं होऊ लागलं असं वाटतं. पण एका बाबतीत मात्र त्यांच्याशी सहमत आहे. 2014च्या नंतर अशा अनेक गोष्टी किंवा घटना घडल्या ज्यांना अभूतपूर्व म्हणता येऊ शकतं. कोणत्या ते या व्हिडिओमध्ये बघू. देशामध्ये याआधी सलग 10 महिने एक राज्य जळणे, महिलांची नग्न दिंड काढली जाणे, तिथली सरकारी शस्त्रागारे लुटली जाणे, सरकारने शस्त्रे परत आणून द्या म्हणून अपील करणे, मीडियाने त्याबाबत मौन बाळगणे आणि पंतप्रधानांनी त्या राज्याकडे सपशेल दुर्लक्ष करणे हे खरंच कधी घडलेलं नाही आहे. अभूतपूर्व आहे. ऑलिम्पिक मेडल जिंकणारे व इतर खेळाडू 3 महिने यौन शोषणाविरोधात एका खासदाराविरोधात आंदोलन करतात. सरकार खासदाराला पाठीशी घालते. सरकार समर्थक व काही मीडिया उलट त्या खेळाडूंच्या उद्देशाबाबत संशय व्यक्त करते. हे सुद्धा अभूतपूर्व. मदर ऑफ डेमोक्रेसी, लोकशाहीची जननी, लार्जेस्ट डेमोक्रेसी वगैरे म्हणवणाऱ्या देशाच्या पंतप्रधानाने एकही प्रेस कॉन्फरन्स न घेणे हे देशातीलच नाही तर बहुधा जगातील एकमेव उदाहरण असेल. अखंड भारताची स्वप्ने बघत असताना देशातील 2 राज्यांच्या पोलिसांमध्ये अक्षरशः युद्ध होणे हेही अभूतपूर्वच. हजारोच्या संख्येने प्रेत नदीमध्ये वाळणे आणि त्याकडे फारसे लक्ष न देणे हे एकमेवाद्वितीय. देशवासियांना दिलेल्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर फोटो असणारे जगातील एकमेव राष्ट्रप्रमुख असणे आणि त्यामुळे अनेक भारतीयांना जगभरात प्रवासात लाजिरवाणे अनुभवसुद्धा येणे हे सुद्धा प्रथमच. अचानक केलेल्या बंदीमुळे हजारो किलोमीटर घरी चालत जाण्याची वेळ येऊन प्रवासात शेकडो मृत्यू होणे आणि ही दंगल किंवा युद्ध सदृश्य परिस्थिती नसताना अभूतपूर्व. रांगांमध्ये उभे राहून किंवा आपल्याच खात्यातून पैसे काढताना व भरताना लोक मेली, कारण अचानक आज रात्रीपासून अशा केलेल्या घोषणेमुळे. पाकिस्तानवर आगपाखड करत असताना पाकिस्तानने आमंत्रण न देता भेटीला जाणे आणि पाकिस्तानने या अचानक भेटीच्या खर्चाचे बिल पाठवणे हे झालंय का कधी? जवळपास वर्षभर हजारो लाखो शेतकऱ्यांनी सरकार विरोधात एकाच ठिकाणी ठिय्या मारून आंदोलन करणे आणि त्यात शेकडो बळी जाणे, सामूहिक बलात्काराच्या गुन्हेगाराला पूर्ण शिक्षेपूर्वी सोडून दिले जाणे, त्यांना संस्कारी म्हणत त्यांचे हारतुरे मिठाईने स्वागत होणे, समर्थकाला निवडणुकीचे तिकीट मिळणे आहे का दुसरं उदाहरण? पंतप्रधानांच्या नावाने फोटोसकट gov.in चा वापर करत सुरू असलेला फंड खाजगी असणे व त्याचा हिशोब न दिला जाणे, चीन सीमेवर कारवाई करत असताना त्याकडे फक्त दुर्लक्षच नाही तर क्लीन चिट देणे, देशाच्या राजकीय उच्चपदी असणाऱ्या व्यक्तीची गणना जगातील सर्वाधिक खोटे बोलणाऱ्यांमध्ये होणे, निवडणुकीच्या आधी सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा तपास न लागणे व माजी राज्यपाल पदावरच्या महत्त्वाच्या व्यक्तीने त्याबाबत सरकारवर आरोप करणे, संघराज्य सरकारच्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी राज्यांतर्गत द्वेषाला चालना देणे, भ्रष्टाचाराच्या अतिमहत्त्वाच्या फाईल्स अचानक गहाळ होणे, फक्त विरोधकांवर ईडीच्या धाडी पडणे आणि धाडी पडलेल्यांनी निष्ठा बदलताच स्वच्छ होणे, खेळाडू, शास्त्रज्ञ, संस्थांच्या कामगिरीचे श्रेय फक्त एकाच व्यक्तीने लाटणे हे अभूतपूर्व आहे. परराष्ट्र संबंधाच्या कोणत्या व्याख्येत सरकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीने परदेशात जाऊन त्या देशातल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचार करणे योग्य समजले जाते तेही घडले. दहशतवादाचे आरोप व केसेस असणाऱ्या व्यक्तीला तिकीट देऊन निवडून आणणे हे आपल्याकडे अभूतपूर्व असले तरी कदाचित अफगाणिस्तान वगैरे सारख्या ठिकाणी घडलं असावं, माहीत नाही. आपणच चलनात आणलेल्या नोटा अल्पावधीत बंद करणे, पत्रकारांवर धाडी टाकून त्यांच्यावर दहशतवादाची, देशद्रोहाची कलमे लावणे, नेपाळ, मालदीव सारख्या लहान शेजारी देशांनी देशाला अपमानित करणे, पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीने स्त्रियांबद्दल वारंवार अनादरपूर्ण वक्तव्य करणे, यादी खूप मोठी आहे. परंतु अशा अनेक गोष्टी व घटना देशासाठी अभूतपूर्व आहेत ज्या मीडियामध्ये मांडल्या जात नाहीत. त्यासाठी फॉलो करा, सपोर्ट करा. इंडियन व्हॉइस हा भारतीयांचा आवाज आहे. धन्यवाद.